सर, हे नवीन जो व्हेरियंट आलाय त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? हो. तर जसं मी नेहमी सांगतो की कोविड हा कुठेही इनव्हिजिबल किंवा कम्प्लिटली संपलेला नाहीये. तो आपल्या पॉप्युलेशनमध्ये सर्क्युलेट होतोय, पण तो अतिशय लो लेवलला सर्क्युलेट होतोय. त्याच्यामुळे केसेस जास्ती वाढत नाहीयेत आणि त्याच्यामुळे लोक आजारी पडत नव्हते आतापर्यंत. पण याचा अर्थ व्हायरस शांत झाला होता का? तर नाही. आत्तापर्यंत जो व्हायरस सर्क्युलेट होत होता तो होता BA.2.86, जो ओ मायक्रॉनचा व्हरायंट होता. तो अशा म्युटेशनच्या शोधामध्ये होता की ज्याच्याने त्याला एक पर्टिक्युलर ऍडव्हान्टेज मिळेल. आयदर तो फास्ट रेप्लिकेट होईल किंवा तो आपल्या शरीरामध्ये, आपल्या पॉप्युलेशनमध्ये जी इम्युनिटी डेव्हलप झाली आहे वॅक्सिनमुळे असू दे किंवा जुन्या इन्फेक्शन्समुळे असू दे, त्याला तो छेद देऊ शकेल. अशा एका म्युटेशनच्या शोधामध्ये होता. मागचे साधारण 1 वर्ष तो त्या शोधामध्ये होता आणि फायनली त्याला एक म्युटेशन सापडला ज्याला आम्ही म्हणतो L455S. म्हणजे 455व्या पोझिशनवर त्याच्या जिनोममध्ये एक म्युटेशन झालं आणि त्याच्यामुळे एक नवीन व्हरायंट तयार झाला ज्याला आपण म्हणतो JN1. JN1 हा BA.2.86 जो ओ मायक्रॉनचाच व्हरायंट आहे त्याचं पोरग आहे असं आपण म्हणू. म्हणजे आता आपण जे JN1 म्हणतोय तो शेवटी ओ मायक्रॉनचाच व्हरायंट आहे. फक्त त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक म्युटेशन आलाय. तो म्युटेशन आहे L455S. हे म्युटेशन आल्यामुळे एक गोष्ट झाली आहे जी म्हणजे की त्याला आपली इम्युनिटीला छेद देण्यासाठी चांगली पॉवर निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे तो आता आपल्या शरीरामध्ये वॅक्सिन किंवा जुन्या इन्फेक्शन्स मुळे जी इम्युनिटी डेव्हलप झाली आहे त्याला छेद देऊ शकतो. छेद देऊ शकल्यामुळे तो नवीन इन्फेक्शन्स कॉज करू शकतो. त्याच्यामुळे लोकांना जगभर ही चिंता वाटतेय, कारण की जे स्टॅटिस्टिक्स पुढे येत आहेत त्याच्यामध्ये सिंगापूर, USA, युरोपमध्ये बेसिकली फ्रान्स आणि इंग्लंड मध्ये हा व्हरायंट वाढतोय. भारतात सुद्धा केरळमध्ये केसेस वाढत आहेत आणि कर्नाटकमध्ये सुद्धा केसेस वाढायला लागले आहेत. हळूहळू आता महाराष्ट्राने पण केसेस रिपोर्ट करायला सुरुवात केली. मागच्या आठवड्यामध्ये जगभरातल्या सगळ्या व्हरायंट्समध्ये JN1 फक्त 3% होता. या आठवड्यात त्याची संख्या वाढून तो आता सगळ्या व्हरायंट्समध्ये ऑलमोस्ट 40% JN1 चे जिनोम्स दिसायला लागले. त्याच्यामुळे केसेस वाढू शकतात, कारण की केसेस जगभर वाढत आहेत. सिंगापूरमध्ये सर्वात जास्ती वाढत आहेत आणि US आणि युरोपमध्ये वाढत आहेत. त्याच्यामुळे अशी शक्यता आहे की या महिन्यामध्ये हा नवीन व्हरायंट आपल्याकडे सुद्धा भारतामध्ये केसेस वाढवू शकतो. पण जमेची बाब ही आहे की जिथं सिंगापूरमध्ये केसेस वाढत आहेत तिथे अजून सुद्धा असं दिसून आलंय की सिरियस केसेस वाढत नाहीयेत. ज्या काही केसेस आहेत त्या माइल्ड केसेस आहेत, ज्याच्यामध्ये लोकांना परत सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, अंग दुखणे, विकनेस येणे, या गोष्टीमुळे किंवा आपण जे म्हणतो व्हायरल अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट सिम्पटम्समुळे पेशंटकडे जात आहेत. अजून तरी सिंगापूरमध्ये जिथे केसेस वाढत आहेत तिथे ICU मधल्या केसेस वाढलेल्या नाही किंवा तिथल्या हेल्थ सिस्टीमवर अजून पण ताण आलेला नाही किंवा तिथे वॉर्डमध्ये सुद्धा पेशंट्स फार वाढलेले नाही. पण असंही असू शकतं की आपण कोविडची टेस्टिंगच करणं बंद केलंय मागच्या वर्षामध्ये. कदाचित जर आपण कोविडची टेस्टिंग केली तर असंही होऊ शकेल की केसेस वाढतील. त्याच्यामुळे आत्ता केसेस वाढतील का नाही हे सांगता येणं मुश्किल आहे. पण एवढं नक्की आहे की या नवीन व्हरायंटला आपली इम्युनिटी छेद देण्यासाठी जे म्युटेशन हवं होतं ते मिळालंय. त्यामुळे कदाचित आपल्याकडे OPD मध्ये केसेस वाढतील, लोक सर्दी, खोकला, ताप घेऊन येतील. पण मोस्टली ICU मध्ये खूप पेशंट ऍडमिट होतील का? तर आता तरी तसं वाटत नाही. वॉर्डमध्ये खूप पेशंट ऍडमिट होतील का? आता तरी तसं वाटत नाही. का वाटत नाही? कारण की आपल्या बऱ्याच लोकांनी ऍटलिस्ट 2 वॅक्सिन घेतलेले आहेत. आपल्यामधल्या बऱ्याच लोकांना 1 किंवा 2दा कोविड होऊन गेलेला आहे आणि ज्या अँटीबॉडीज आपल्याकडे आहेत त्या अँटीबॉडीज पुरेशा आहेत या व्हरायंट विरुद्ध लढण्यासाठी. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला क्रॉस इम्युनिटी आहे या व्हरायंट विरुद्ध. त्याच्यामुळे अगदीच घाबरून जाण्याची गरज नाही. त्यामुळे ह्याच्यातून आपण मुकाबला करू शकू. फार चिंतेची गोष्ट आहे असं मला वाटत नाही, पण केसेस वाढू शकतील हे नक्की. मी सांगितलं की आपल्याकडे 90% लोकांनी 2 लस घेतल्या, पण तिसरी लस किंवा बूस्टर डोस हा फक्त 20% लोकांनी घेतला. आता जर बूस्टर डोस आपण 20% लोकांनी घेतलाय म्हणजे बऱ्याच भारतातल्या लोकांनी त्यांचं शेवटचं वॅक्सिन 2 वर्षापूर्वी घेतलंय.
त्यामुळे त्यांची इम्युनिटी ऑलरेडी कोविड विरुद्ध कमी होत चालली आहे, हे क्लिअर आहे. त्याचबरोबर जी म्हातारी लोक आहेत, 60 प्लस ज्यांचं वय आहे किंवा ज्यांना सिव्हिअर कोमॉर्बिडिटीज आहेत, म्हणजे त्यांचा डायबिटीस अनकंट्रोलमध्ये आहे, ब्लड प्रेशर आहे, किडनीचे आजार आहेत, लिव्हरचे प्रॉब्लेम आहेत, HIV आहे, कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे, अशा लोकांची इम्युनिटी तर नॉर्मल माणसापेक्षा अजून फास्ट खाली येत आहे. त्यामुळे या सगळ्यांची इम्युनिटी कोविडच्या बाबतीत कमी होतीये. आणि त्याचबरोबर ह्या इम्युनिटीला छेद देण्यासाठी एक तगडा व्हरायंट आता उभा राहिलाय. त्याच्यामुळे या लोकांना त्रास होऊ शकतो, त्यांना कदाचित सिव्हिअर त्रास होऊन ते ऍडमिटही होऊ शकतात. त्याच्यामुळे जर तुम्ही अप टू डेट नसाल तुमच्या वॅक्सिनेशनच्या बाबतीत, म्हणजे तुम्ही 3 डोस टोटल, 1 बूस्टर आणि 2 ओरिजिनल डोस घेतले नसतील, तर अजून पण वेळ गेलेली नाही. जिथं जिथं हे डोसेस अवेलेबल आहेत, भलेही ते कोविशिल्ड असू दे किंवा कोवॅक्सिन असू दे किंवा इन्सेकॉक नावाचं एक नवीन नेझल वॅक्सिन आलंय ते असू दे, जे वॅक्सिन मिळतंय ते घेऊन अप टू डेट राहा वॅक्सिनेशनच्या बाबतीत. म्हणजे जर येणारा स्पाइक असेल तर तो आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे हिवाळा वाढतोय, तुम्ही बघताय टेम्परेचर धडाधड कमी होत आहेत, ऑलमोस्ट 10 डिग्रीच्या खाली आता टेम्परेचर आलंय. त्यामुळे कोविड बरोबर बाकीच्या रेस्पिरेटरी व्हायरसेस सुद्धा वाढत आहेत. म्हणजे आम्ही स्वाईन फ्लू बघतोय, H3N2 बघतोय, रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस बघतोय. त्यामुळे बाकीच्या व्हायरसेस सुद्धा वाढत आहेत. त्याच्यामुळे बाकीच्या व्हायरसेस प्लस JN1 व्हरायंट असं मिळून कदाचित रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स म्हणजे व्हायरल रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स पर से हे सुद्धा या महिन्यामध्ये वाढतील असं चित्र दिसतंय. आणि जोपर्यंत परत टेम्परेचर वाढू लागत नाही, म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये परत मिनिमम टेम्परेचर वाढू लागत नाही, तोपर्यंत आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही वॅक्सिन घेतलं नसेल तर कोविडची लस पूर्ण घ्या. फ्लू वॅक्सिन जर घेतलं नसेल तर फ्लू वॅक्सिन घ्या. अमेरिकेमध्ये सगळे लोक दरवर्षी एकदा फ्लू वॅक्सिन घेतात. आपल्याकडे आपण त्याचं नावही नाही ऐकलेलं. त्याच्यामुळे फ्लू वॅक्सिन, कोविड वॅक्सिन ह्या दोन्ही वॅक्सिन, इस्पेशली जी म्हातारी लोक आहेत ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, त्यांनी तर फ्लू वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. त्यांनी कोविड वॅक्सिनचा बूस्टर शॉट पण घेणं गरजेचं आहे जर घेतला नसेल तर. आणि त्याचबरोबर या लोकांनी जेव्हा तुम्ही आता मॅरेज सीझन आलाय किंवा खूप आता लग्न सोहळे होतील, पॉलिटिकल सोहळे होतील, इलेक्शन जवळ आलेत, तर मग अशा ठिकाणी तुम्ही जाताना मास्क नक्की वापरा. N95 किंवा साधा ट्रिपल लेअर मास्क सुद्धा तुम्ही जर वापरला तर तुमचं JN1 व्हरायंट विरुद्ध सुद्धा प्रोटेक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे लस घेणे, मास्क वापरणे, आणि जर तुम्हाला सिम्पटम्स आलेच म्हणजे सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, घसादुखी, विकनेस, दम असं काही जरी वाटत असलं तर प्लीज अंगावर काढू नका. लवकरात लवकर डॉक्टरांना भेटा. सरकार सुद्धा आता कोविड-19ची तपासणी परत चालू करतंय. सगळ्या हॉस्पिटल्समध्ये कोविड-19ची चाचणी परत वाढायला लागली आहे. त्याच्यामुळे आपण बऱ्याच केसेस पटकन पिकअप करू शकतो. प्लस आपल्याकडे रेमडेसिवीर औषध अजून सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पॅक्सलोविड नावाची एक टॅबलेट आहे जी आपण जर पहिल्या 3 दिवसाच्या आत दिली, जे अँटीव्हायरल आहे, तर ते JN1 व्हरायंट विरुद्ध सुद्धा काम करून आपले सिम्पटम्स लवकर बरं करू शकतं. त्याच्यामुळे आपल्याकडे सगळी यंत्रणा तयार आहे. फक्त अंगावर तुम्ही काढू नका आणि पार दम लागेपर्यंत थांबू नका. जर असेल तसं झालं तर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटा. ते ट्रीटमेंट देऊन तुम्हाला बरंही करू शकतील पटकन. हेच माझं म्हणणं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.